सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना हात दिलाय। दरम्यान यानंतर सचिन अहिर यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। उद्धव ठाकरेंकडून देखील कारवाईसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या सभापतींना कारवाईसाठी ठाकरे पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पाहूयात सचिन अहिर यांच्यावर कारवाई होऊ शकते का त्याबद्दलचा एक सविस्तर वृत्तांत। सचिन अहिर पक्षांतर बंदी कायद्याच्या कक्षेबाहेर। धनुष्यबाणावर निवडून आल्याचा अहिरांचा दावा। उपसभापती पदासाठी कायद्यात कारवाईची तरतूद नाही। सचिन अहिरांनी साथ सोडल्याचा मोठा धक्का उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बसलाय। सचिन अहिर असं काही करतील याची कल्पनाही आदित्य ठाकरेंनी केली नसावी। सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यावर त्यांच्यावर काही कारवाई करता येईल का याचा विचार करण्याची संधीच दिली नाही। जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130 136 त्यांचे आमदार आहेत तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल। पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही अशा पद्धतीनेच सचिन अहिर यांच्या पक्षांतराचं ऑपरेशन केल्याची माहिती समोर आली आहे। सचिन अहिर हे जेव्हा विधान परिषदेवर निवडून आले होते तेव्हा ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते। त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असा दावा सचिन अहिर यांनी केलाय। आपण शिवसेनेतच असल्याचा दावा सचिन अहिर यांनी करून ठाकरेंची एक प्रकारे पंचायत करून ठेवली आहे की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही। ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू। पण एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करण्यात आले। जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे। आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता। आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत। तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय? उगाच काहीतरी सोडलं काय? एवढंच नव्हे तर सचिन अहिर यांची उद्याच उपसभापतीपदी निवड होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। उपसभापती पदासाठी पक्षांतर बंदी कायदा लागू नसल्याचंही सांगण्यात येतंय। त्यामुळे सचिन अहिरांचं पक्षांतर विनासायास पार पडल्याचा दावा करण्यात येतोय। ते उपसभापती म्हणून उद्याच होईल ना? उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल आणि ते फक्त मुंबई पुरता नाही तर महाराष्ट्रामध्ये उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील। कायदे तज्ज्ञांनीही कायद्याच्या भाषेत सचिन अहिर यांच्यावर कारवाई करणं किंवा त्यांची तक्रार करणं शक्य नसल्याचं सांगितलंय। प्रवेश करण्यासाठी पण काही अडचण नाही आहे आणि प्रवेश करण्याची गरज पण नाही आहे। तसं पाहिलं ते आमदार असणं एवढीच पात्रता आहे उपसभापती होण्यासाठी। मग ते करतील प्रवेश, पण प्रवेश केल्यावर सुद्धा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही ते उपसभापती झाल्यावर। आणि त्यामुळे त्याचा फायदा गैरफायदा काय असेल राजकीय दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करू शकतो। जो कायदा आहे तो सांगणं माझं काम आहे आणि त्याच्यातून संविधानिक तरतूद अशी आहे की त्यांना विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांना अपात्रतेपासून पूर्ण संरक्षण आहे। सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशाच्या वाटेत कायद्याच्या माध्यमातून अडथळे निर्माण करण्याची संधीही ठाकरेंना देण्यात आली नाही। सचिन अहिरांची ही पक्षप्रवेशाची मोहीम अतिशय गुप्तपणे हाती घेण्यात आली आणि ती तडीसही नेण्यात आली। उद्धव ठाकरेंना फक्त हा सगळा ड्रामा बघत राहण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही। कृष्णात पाटील आणि कपिल राऊतसह मनोज पाठक, झी 24 तास, मुंबई।